आई, मी आधीच सांगितलंय की मी त्या माकडाशी लग्न करणार नाही. मी रागाने प्लेट सिंकमध्ये फेकून दिली आणि लगेच पराठे बनवायला सुरुवात केली. आई मला ही खुशखबरी सांगायला स्वयंपाकघरात आली होती, जी माझ्यासाठी कोणती आनंदाची बातमी नव्हती, तर एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती. माझ्या उत्तरामुळे ती खूप रागावली. काय सोनल, तू काय स्वर्गाची अप्सरा आहेस का, जो तो तुला माकड वाटतोय? इतका चांगला देखणा तरुण आहे, आपल्या मोहल्ल्यात त्याच्यापेक्षा चांगला गुणी नाही, आणि तू त्याला माकड म्हणते आहेस? कान उघडून ऐकून ठेव, तुझे लग्न तर मी त्याच्याशीच लावणार आहे. मी लगेचच उत्तर दिले, आई तुला त्याच्यात असं काय दिसले? तो अगदी बावळट आहे, त्याला आजकालच्या जगातले काहीच माहीत नाही. तो अजूनही 20 वर्ष मागच्या काळात जगतोय. त्या तेलाने चोपडलेल्या केसांनी लांब शर्ट आणि ढगळ पॅन्ट घालून फिरतो. मला अशा मुलाशी लग्न करायचे नाही. मी एखाद्या देखण्या स्मार्ट आणि श्रीमंत मुलाशी लग्न करेल, जो शिकलेला असेल, स्वतःचा व्यवसाय करत असेल, किंवा किमान चांगली नोकरी तरी करत असेल. तो ऑफिसला जाईल आणि मी त्याच्यासाठी छान छान पदार्थ बनवेन. जेव्हा तो मोठ्या गाडीने घरी येईल आणि गेटवर हॉर्न वाजवेल, तेव्हा मी धावत जाऊन गेट उघडेन. त्याच्या हातून कोट आणि ब्रीफकेस घेईन. मी हळूहळू माझ्या स्वप्नांच्या दुनियेत रमले होते. इतक्यात आईच्या घुशाने मला वास्तवात ओढले. स्वप्नातून बाहेर ये सोनल, हे फक्त स्वप्नात होते, वास्तवात नाही. वास्तवातले जीवन बघ, तुला सगळे कळेल. आपल्या घरात 2 वेळेचे जेवण मिळत नाही, आणि तू उद्योगपतीशी लग्न करण्याची स्वप्ने बघते आहेस. तुझे डोके फिरले सोनल, आई रागाने म्हणाली आणि स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली. तर मी रागाने पुटपुटत नाश्ता बनवायला लागले. मला असं वाटू लागले की माझे संपूर्ण आयुष्य आता फक्त असंच रोत्या बनवण्यात आणि हळहळत जाणार आहे. पप्पा आम्हाला लहानपणीच सोडून गेले होते. तेव्हापासून आईने शिवणकाम करून माझे आणि स्वतःचे पोट भरले. कसे तरी मला शिकवत होती, आणि मी विचार केला होता की एक दिवस मी शिकून काहीतरी मोठे करेन आणि आपल्या घरची परिस्थिती सुधारेन. पण अजून माझे शिक्षण पूर्ण झाले नव्हते की पवनने अचानक नाते पाठवले. त्याचे नाव मनात येताच मला त्याची खूपच चीड आली. त्याला काय वाटले की मी लग्नासाठी होकार देईन? आधी आरशात तरी स्वतःचे तोंड बघावं. मी नाश्ता आईसमोर आणून ठेवला. माझा फुगलेला चेहरा बघून आई म्हणाली, सोनल, अक्कल वापर. असे चांगले नाते आजकाल कुठे मिळतात? हिऱ्यासारखा मुलगा आहे, स्वतःचे घर आहे, आपल्याला अजून काय हवे? मी रागाने म्हणाले, आई, असं तुटकं फुटकं घर माझ्या काही उपयोगाचे नाही. आणि पाय आपटत आपल्या खोलीत गेले. कपाटातून एक मोबाईल काढला, जो मी आईपासून लपवून ठेवला होता. तो मोबाईल फोन मला विशालने दिला होता. विशालचे नाव मनात येताच माझ्या चेहऱ्यावर एक मोठे हसू पसरले. विशाल माझ्या स्वप्नांचा राजकुमार होता. मी त्याला लगेच फोन लावला. आमची मैत्री आता प्रेमात बदलली होती. तो एका श्रीमंत कुटुंबातून होता, आणि त्याच्यासोबत राहून माझे सगळे स्वप्ने पूर्ण होऊ शकतील. मग मी पवनशी लग्न का करीन? माझ्या उतावीळपणावर विशाल जोरात हसला आणि म्हणाला, सोनल, अजून लग्न? माझे आईबाबा तर अजिबात होकार देणार नाहीत. मला अजून शिक्षण पूर्ण करायचे आणि माझ्या पायावर उभे राहायचे. माझे करिअर बनवायचे आहे. जर लग्नाचा विषय आला तर बाबा मला मारूनच टाकतील. आणि तसंच माझे वय तरी किती आहे? फक्त 24 वर्ष. आपण सगळे करार करू शकतो, लग्न नंतर करू. माझ्या या बोलण्यावर विशाल म्हणाला, ठीक आहे, मी बाबांशी बोलतो. त्याच्या या बोलण्यावर मी खूप खुश झाले होते. आम्ही रात्री उशिरापर्यंत बोलत होतो. जेव्हा मी झोपायला गेली तेव्हा त्याच्यात विचारात गढून गेले होते. पण विशालसोबत पवनचाही चेहरा माझ्या विचारात येऊ लागला आणि माझ्या मनात राग भरू लागला. पवन आमच्या मोहल्ल्यातच राहत होता. त्याचे आईवडील खूप आधीच गेल्यामुळे तो आपल्या दूरच्या मावशीसोबत राहत होता. त्याचे स्वतःचे घर होते आणि त्याच्याकडे एक दुकान होते, जिथे तो गहू आणि मसाले पिसत होता. तो सगळा दिवस पिठाच्या धुडीत माखलेला असायचा आणि त्याची जुनी मोटारसायकल घेऊन फटफट करत बाहेर पडायचा. एक विचित्र जुन्या विचारांचा मुलगा होता. त्याला जीवन जगण्याचे काही ज्ञान नव्हते, ना कुठल्या गोष्टींची इच्छा होती, ना कोणताही फॅशन सेन्स होता. कधी त्याने मला बघितले आणि कधी त्याने मला पसंत केले मला कळालेच नाही. त्याने आपल्या मावशीला माझ्या घरी नात्यासाठी घेऊन पाठवले, आणि आई तर या नात्यावर अगदी मनापासून तयार होती. पण मी ठरवले होते की मरूनही पवनशी लग्न करणार नाही. मला असं वाटत होते की नशिबाचे काही अस्तित्वच नाही. पण देवाने माझ्या नशिबात पवनलाच लिहिले होते, जो लवकरच मला मिळणार होता. आईने पवनच्या नात्याला होकार दिला होता आणि माझ्या सगळ्या विनवण्या दुर्लक्षित करत होती. आणि तिकडे विशालकडूनही काही निश्चिंत उत्तर मिळत नव्हते, कारण त्याचे आईवडीलसुद्धा साखरपुड्याला तयार नव्हते. विशालने मला सांगितले, सोनल, आपण घरातून पळून जाऊ, पळून लग्न करू. नंतर माझे आईवडील मान्य करतीलच. आता माझ्याकडेही पळण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी म्हटले, ठीक आहे विशाल, मी तुझ्यासोबत पळून जायला तयार आहे. आई तर हातावर मिरपूड पसरवून बसली आहे आणि पुढच्या 15 दिवसात माझे त्या चंपूसोबत लग्न लावून देईल. विशाल तयार झाला होता. दुसऱ्या दिवशी मी खूप छान तयार झाले होते. आईने मला संशयाने पाहिले आणि विचारले,
काय झाले सोनल, आज कॉलेजसाठी इतकी सजून धजून चाललीस? मी थोडी घाबरले होते, पण पटकन उत्तर दिले, आई आज आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे, म्हणून मी थोडी तयार झाले. आईच्या नजरेतून वाचून मी घराबाहेर निघून आले. माझ्या हातात कॉलेजची बॅग होती, ज्यात पुस्तके नव्हती, तर मी माझे काही महत्त्वाचे सामान ठेवले होते. मी कॉलेजसाठी निघाले, पण थोडंच अंतर गेल्यावर मी रिक्षावाल्याला थांबवले आणि विशालने सांगितलेल्या पत्त्यावर पोचले. विशाल मला दरवाजाजवळच भेटला होता. त्याने आनंदाने माझे स्वागत केले आणि मला फ्लॅटमध्ये घेऊन गेला. मी थोडी घाबरलेली होते, पण जे काही मी करत होते ते करणे माझी मजबुरी होती. जर मी असं केले नसते तर माझी आई माझे लग्न पवनशी लावून दिले असते आणि मला विशालला गमवायचे नव्हते. मी आत गेले आणि समोरचे दृश्य पाहून मी थक्क झाले, कारण तिथे आधीच 4 मुलगे बसलेले होते. मी घाबरून विशालकडे पाहिले, पण त्याच्या चेहऱ्यावर एक शैतानी हसू होते. मी म्हणाले, विशाल हे सगळं काय आहे? तू तर म्हणाला होतास की हा तुझ्या मित्राचा फ्लॅट आहे आणि आपण इथे एकटे असू, आणि आपण लग्न कधी करणार? विशाल हसत म्हणाला, अगं लग्नाची काय घाई आहे? लग्नानंतर जे करायचे आहे ते आधीच करून टाकू, मग लग्नही होईल. असं बोलून त्याने खोलीचे दार आतून बंद केले. तिथले बाकीचे मुले शैतानीपणाने हसू लागले. हे सगळं बघून माझे हृदय जोरात धडधडू लागले. माझ्या मनात काहीतरी चुकीचे घडत असल्याचे आकलन झाले. मी घाबरून म्हणाले, विशाल मला घरी जायचे आहे, तुझे विचार मला बरोबर वाटत नाहीत. मी पटकन दरवाजाकडे वळले, पण विशालने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, अगं इतकी घाई कशाला? आधी आम्हाला खुश कर. मोठ्या कष्टाने हातात आली आहेस, एवढ्या सहजासहजी नाही जाऊ देणार. मी घाबरून म्हणाले, विशाल तू हे काय बोलतो आहेस? मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू सुद्धा माझ्यावर प्रेम करत होतास ना. तू माझी इज्जत कशी अशी घालवू शकतोस? माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले होते. ते सगळे हळूहळू माझ्या दिशेने पुढे येऊ लागले. विशाल हसत म्हणाला, प्रेम वेम काही नसते. लग्नाचे ओझे मी माझ्या गळ्यात टाकू शकत नाही. तू आम्हाला खुश कर आणि आम्ही तुला खुश करू. त्या बदल्यात तुला पैसेही मिळतील. शेवटी तुझे काय नुकसान आहे? तूही तुझे शौक पूर्ण कर आणि आम्ही आमचा आनंद घ्यायचा. हे म्हणताच ते चौघे माझ्या दिशेने पुढे आले. मी पळायचा प्रयत्न केला, पण ते 5 आणि मी एकटीच. मी त्यांच्या जाळ्यात अडकले होते. इतक्यात अचानक पोलिसांचा सायरन ऐकू आला आणि थोड्याच वेळात आमच्या गेटवर ठकठक झाली. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. विशालने दार उघडले आणि पोलिसांना समोर पाहून त्याचे रंग उडाले. पण माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा मी पाहिले की पोलिसांच्या मागे पवन उभा होता. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि मला त्या क्षणी पवनपेक्षा मोठा माणूस दुसरा कुणीच वाटला नाही. मी धावत जाऊन पवनच्या छातीशी लटकले. पोलिसांनी त्या 5ही मुलांना अटक केली आणि पवन मला सुरक्षितपणे घरी घेऊन आला. वाटेत पवनने मला सांगितले, जेव्हा तू कॉलेजसाठी घरातून निघालीस तेव्हा मी तुला रोजप्रमाणे माझ्या दुकानातून बघत होतो. हे माझे खूप जुने वेड आहे. तुझे दर्शन झाले की माझा दिवस चांगला जातो. त्या दिवशीही मी तुलाच पाहत होतो. तू एका रिक्षात बसलीस आणि मी लक्षात घेतले की तू रोजच्या रिक्षाला सोडून दुसऱ्या रिक्षात बसलीस. जरी तू कॉलेजला जाण्यासाठी निघाली होतीस, कारण तुझ्या दिसण्यावरून ते स्पष्ट होते, पण दुसऱ्या रिक्षात बसून कुठेतरी जाणे मला समजले नाही. माझ्या मनात काहीतरी धोका आहे असं वाटलं, म्हणून मी दुकान बंद करून तुझ्या मागे गेलो. मग तू एका मुलाशी भेटलीस आणि तो तुला फ्लॅटमध्ये घेऊन गेला. मला कळाले की नक्कीच काहीतरी काळे आहे. मी तात्काळ पोलिसांना कॉल केला आणि पोलिसही वेळेवर आले. हे सगळे ऐकून मी पवनचे आभार मानले. मी घरी आले. मला एवढ्या लवकर घरी बघून आई चकित झाली. ती म्हणाली, सोनल तू कॉलेजला गेली होतीस ना, एवढ्या लवकर कशी परतलीस आणि तुझी तब्येत एवढी खराब का आहे? मी म्हणाले, आई माझ्या डोक्यात खूप दुखते आहे, म्हणून मी लवकर परत आले. असे म्हणून मी माझ्या खोलीत गेले आणि तिथे पोचल्यावर जोरजोराने रडायला लागले. विशालने माझा विश्वासघात केला होता. आज त्याने माझी इज्जत खराब करण्याचा प्रयत्न केला होता. जर पवन वेळेवर पोचला नसता तर माझी इज्जत मातीमध्ये मिळाली असती. मला माहिती होते की आता पवनही माझ्याशी लग्न करणार नाही, पण मी हैराण झाले जेव्हा आईने दुसऱ्या दिवशी मला सांगितले की पवन लग्नासाठी जोर देतोय आणि तो 8 दिवसातच लग्न करायचे म्हणतोय. दोन्हीकडून कोणतेही मोठे सोडे नाहीत, साध्या लग्नात लग्न होईल. मी विचारात पडले की पवन सगळं माहीत असूनही माझ्याशी लग्न कसे करू शकतो. त्याने माझी इज्जत वाचवली होती, माझ्यावर उपकार केले होते, पण तरीही मला पवनसोबत लग्न करण्याचे धाडस होत नव्हते. पवनसारखा जोडीदार मी कधी विचारही केला नव्हता. माझे त्याच्याबद्दल असे होते की मला त्याच्याशी माझ्या मैत्रिणींना भेटवतानाही लाज वाटायची. होय, त्याने माझ्यावर खूप मोठे उपकार केले होते, पण लग्न हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. मी आईला म्हटले, आई मला एकदा पवनशी भेटायचे आहे. आईने माझे म्हणणे मान्य केले. दुसऱ्याच दिवशी पवन मला भेटायला आला आणि आईने त्याला माझ्या खोलीत पाठवले. जसेच पवन खोलीत आला, मी वेळ न घालवता म्हणाले, पवन तू सगळं काही जाणतोस, तरीही तू माझ्याशी लग्न का करायला तयार आहेस? तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला. त्याच्या अंगातून मसाल्यांचा वास माझ्या नाकात शिरला. मी पटकन तोंड दुसरीकडे वळवले.
माझ्या मनात विचार सुरू झाला की या माणसासोबत मी आयुष्यभर कसे राहू शकते. कदाचित तो थेट आपल्या दुकानातून आला होता. त्याच्या तेलकट केसांमध्ये आट्याची धूळ चिकटली होती. पवन हळूच म्हणाला, सोनल, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. मला काही फरक पडत नाही की तू आधी कोणावर तरी प्रेम केले होते. मला असं वाटते की आता तू धोका मिळाल्यानंतर शहाणी झाली असशील आणि आता तुला माझ्याशी काहीच तक्रार नाही. मी तुला खूप आनंदी ठेवेन. आयुष्यभराचा सगळे आनंद तुला मिळवून देईल. मी त्याचे बोलणे तोडत म्हणाले, पण पवन, मी तुझ्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. तू स्वतःला पाहिले आहेस का? हे तेलकट केस आणि तुझ्या अंगातून येणाऱ्या मसाल्यांचा वास. मी तुझ्यासोबत कसं राहू शकते? कृपया या लग्नाला नकार दे. मी हे लग्न करायला तयार नाही. विशालकडून धोका मिळाल्यानंतरही माझ्या डोळ्यांवर पवनबद्दलचा तिरस्कार होता. माझे बोलणं ऐकून पवन काही वेळासाठी शांत झाला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्याने काहीही न बोलता खोलीतून बाहेर पडला. पण माझी आई मात्र या नात्याबद्दल खूप खुश होती. उलट ती आनंदाने लग्नाच्या तयारीला लागली होती. मी सगळं पाहून चकित झाले होते. मी आईला विचारले, आई, पवनने या नात्याला नकार दिला नाही का? आईने मला रागाने पाहिले आणि म्हणाली, का नकार देईल? तो तर मनापासून लग्नासाठी तयार आहे. मला पवनवर खूप राग आला. माझ्या इतक्या वेळा नकार दिल्यानंतरही त्याने माझे काही ऐकले नव्हते. वेळ जाऊ लागला आणि लग्नाचा दिवस जवळ आला. आईच्या हट्टामुळे आणि धमक्यांमुळे मला नवरी बनून तयार व्हावे लागले. माझे मन लग्नासाठी तयार नव्हते, पण परिस्थितीमुळे मला पवनशी लग्न करावे लागले. लग्नाच्या रात्री मी सगळं काही फेकून दिले. पवनचा विचार येताच माझे मन बैचेन झाले. मी त्याला माझ्याजवळ कसं येऊ देऊ शकते? पवन खोलीत आला आणि मला त्या अवस्थेत पाहिले. काही क्षणांसाठी तो थांबला आणि त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसली. तो म्हणाला, सोनल, हे काय? आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि तू असं काय हाल करून घेतलाय? मी म्हणाले, मी तुला कधीही नवऱ्याच्या रूपात स्वीकारू शकणार नाही. तुला काय वाटते, माझ्यावर उपकार करून तू मला विकत घेतला आहेस का? हे बोलून मी उशी घेतली आणि जमिनीवर चादर अंथरून झोपले. पवन काही वेळ माझ्याकडे निराश नजरेने पाहत म्हणाला आणि मग म्हणाला, सोनल, तू बिछाण्यावर झोप, मी जमिनीवर झोपतो. मी शांतपणे उशी उचलली आणि बिछाण्यावर जाऊन झोपले. तो जमिनीवर चादर अंथरून झोपला. आम्ही दोघेही लग्नाच्या गडबडीत खूप थकलेलो होतो, त्यामुळे लगेच झोप लागली. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच माझे आयुष्य एक दिनक्रमासारखे झाले. नवा सासर किंवा नव्या सुनेचे काही खास नव्हते. पवनच्या घरी कोणी नव्हते की जे हे सगळं साजरं करेल. मजबुरीने मला घराची जबाबदारी घ्यावी लागली. मला माझ्या आईवरही खूप राग आला होता की तिने विचार करून पवनशी माझे लग्न का केले. हळूहळू आयुष्य एका ठराविक मार्गावर आले. पवन माझी खूप काळजी घ्यायचा, पण माझे मन त्याच्याकडे कधीच वळले नाही. मी स्वतःला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते होत नव्हते. पण मी पवनला माझा जीवनसाथी म्हणून स्वीकारू शकत नव्हते. पवन अनेकदा मला प्रेमाने बघायचा, पण माझे थंड वागणे पाहून तो स्वतःला रोखायचा. कधीकधी त्याच्या डोळ्यात एक विचित्र मधोशी दिसायची. तो तरुण होता, त्याच्याही भावना होत्या आणि तो माझ्याजवळ येण्यासाठी आतुर होता. पण मी त्याला माझ्याजवळ येऊ देऊ इच्छित नव्हते. आणि मग एका रात्री तेच घडले, ज्यापासून मी खूप दूर पळत होते. हिवाळ्याचा मोसम वाढत चालला होता आणि रोज जमिनीवर झोपल्यामुळे पवनला थंडी लागली होती. थंडी त्याच्या बरकड्यात बसली होती आणि त्याला भयंकर सर्दी झाली होती. डॉक्टरांनी त्याला थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्याचा सक्त इशारा दिला होता. मला पवनला सांगावे लागले की त्याने आता बेडवरच झोपावे. जरी मी मध्यात उशा ठेवून सीमारेषा तयार केली होती, तरी रात्री कधीतरी मला असं वाटले की कोणीतरी माझ्या खूप जवळ आहे आणि माझ्या शरीरावर हलके स्पर्श होत आहेत. मी झोपेत होते, पण अचानक मी धाडकन डोळे उघडले. मला कळाले की मी पवनच्या खूप जवळ होते. ना जाणे झोपेत मी त्याच्याकडे सरकले होते किंवा तो माझ्याकडे आला होता. पण आता आम्ही इतके जवळ होतो की त्याच्या अस्तित्वाची जाणीव मला पूर्णपणे होत होती. माझा श्वास थांबलेले होते आणि पवनचे हात हळूहळू माझ्या शरीरावरून सरकत होते. कदाचित तो अजाणताच होत असावा, पण त्याच्या प्रत्येक हालचालीने माझ्या शरीरात विजांचा प्रवाह होऊ लागला. मी त्याला दूर ढकलू इच्छित होते, पण मी स्वतःला रोखू शकत नव्हते. माझे संपूर्ण शरीर त्याच्या स्पर्शामुळे बिथरू लागले होते, जसेच त्याचे हात माझ्या कमरेवरून वर जात होते. मी त्याचे हात जोरात पकडला. माझ्या या कृतीवर पवनने मला ओढून आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला, नाही सोनल, आता नाही. मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. माझ्या भावनांचा विचार कर. आपण पती पत्नी आहोत आणि मी किती दिवस तुझ्यापासून दूर राहणार? हे म्हणत त्याने आमच्यातील सगळ्या अंतरांचे निवारण केले आणि मी त्याला थांबवू शकले नाही. त्या रात्रीनंतर आमच्यात पती पत्नीचे नाते प्रस्थापित झाले. पवन तर आधीपेक्षाही अधिक माझी काळजी घेऊ लागला, पण तरीही मी त्याला माझ्या मनाने स्वीकारू शकत नव्हते. काही दिवसांनी माझी तब्येत बिघडू लागली. डॉक्टरांनी सांगितले की मी आई होणार आहे. हे ऐकूनसुद्धा मला काही आनंद झाला नाही. मात्र पवन तर हवेत उडत होता. त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. जेव्हा माझ्या प्रसूतीची वेळ आली, पवन मला दवाखान्यात घेऊन गेला, पण डॉक्टर काहीसे चिंतेत दिसले.
त्यांनी सांगितले की 1 महिन्यांपूर्वी सगळं काही व्यवस्थित होते, पण आता प्रसूतीमध्ये काही अडचण येत आहे. आम्हाला तातडीने ऑपरेशन करावे लागेल. बाळ आणि आई दोघांच्या जीवाला धोका आहे. हे ऐकून पवन घाबरला. मलाही भीती वाटत होती, कारण मला माझ्या डोळ्यांसमोर मृत्यू नाचताना दिसत होता. 3 तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी माझ्या बाळाला वाचवले होते. मी हलक्यात बेहोशीत होते, पण डॉक्टरांचे बोलणे ऐकू येत होते. एक डॉक्टर म्हणत होता, आम्ही प्रयत्न करत आहोत की यांचा रक्तस्राव थांबावा, पण जर यांना तातडीने रक्त मिळाले नाही तर यांना वाचवणे कठीण आहे. पवन डॉक्टरांशी म्हणत होता, डॉक्टर काहीही करा, पण माझ्या पत्नीला वाचवा. डॉक्टर म्हणाले, आम्ही प्रयत्न करत आहोत, पण त्यांचा रक्तगट मिळत नाहीये. आम्ही रक्ताची व्यवस्था करत आहोत, ते 3 तासात मिळेल, पण जर 3 तासात रक्त मिळाले नाही तर त्यांचा जीव वाचवणे कठीण आहे. हे ऐकल्यानंतर मी पुन्हा बेशुद्ध झाले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला असं वाटले की मी मरण पावले आहे, पण जेव्हा मी आजूबाजूला नर्सला पाहिले तेव्हा मला जाणवले की मी अजूनही जिवंत आहे. माझ्या एका हातात सलाईनची नळी लावलेली होती. नर्सने मला शुद्धीत आलेले पाहिले आणि माझ्या जवळ येऊन म्हणाली, तुम्ही ठीक आहात? मी सगळ्यात आधी माझ्या बाळाबद्दल विचारले होते. नर्स हसून म्हणाली, तुमचे बाळ एकदम ठीक आहे. पण तेव्हा तिने पवनबद्दल सांगितले तेव्हा माझे हृदय धस्स झाले. मी घाबरून विचारले, माझ्या पतीला काय झाले? नर्सने सांगितले, जेव्हा तुमचा रक्तगट मिळत नव्हता तेव्हा तुमच्या पतीने डॉक्टरांना सांगितले की माझा रक्तगट तपासा आणि माझे रक्त माझ्या पत्नीला द्या, आणि योगायोगाने त्यांचा रक्तगट तुमच्याशी जुळत होता. त्यांनी त्यांचे रक्त तुम्हाला दिले आणि तुमचे प्राण वाचवले. हे ऐकून माझे पवनसाठी पहिल्यांदा हृदय वेगाने धडधडू लागले. त्या क्षणी मला जाणवले की पवन मला किती प्रेम करत होता आणि त्याने माझ्यासाठी आपला जीवसुद्धा द्यायला मागे पुढे पाहिले नाही. पण नर्सने पुढे जे सांगितले ते ऐकून माझे हृदय पुन्हा थांबले. नर्स म्हणाली, पण आम्ही पवनच्या शरीरातून अधिक रक्त काढू शकत नव्हतो. तरीही ते वारंवार तुमच्यासाठी रक्तदान करत होते आणि आता त्यांच्या जीवाला धोका आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांचे वाचणे कठीण आहे. हे ऐकल्यावर मी तडफडू लागले. मी लगेच म्हटले, मला माझ्या पतीला भेटायचे आहे. मी इमर्जन्सी रूममध्ये गेले. पवन बिछाण्यावर डोळे मिटून पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर रक्ताच्या थेंबाचाही रंग नव्हता. मी तळफळत त्याच्या छातीशी लागून रडू लागले आणि म्हणाले, पवन, तू इतका चांगला का आहेस? माझा जीव वाचवण्यासाठी तू अखेरचा थेंबसुद्धा दिला आणि मी तुझी कधीच किंमत ओळखू शकले नाही. पवनने हलकेसे डोळे उघडले आणि माझ्याकडे बघून हलकेसे हसला. मग तो हळू आवाजात म्हणाला, सोनल, आपल्या बाळाची काळजी घे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. सोनल आणि मी तुला माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नव्हतो. मी रडत रडत म्हणाले, पण मी तुला मरू देणार नाही. तू जगशील पवन, आणि आपण दोघे मिळून आपल्या बाळाचे संगोपन करू. त्या क्षणी माझ्या हृदयात पहिल्यांदा पवनसाठी प्रेम उमटू लागले. मला हवे होते की तो काहीही करून वाचावा, पण पुढच्या क्षणी मी त्याच्या छातीत कोसळून बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी घाबरून उठले आणि डॉक्टरांना विचारले, माझे पती पवन कसे आहेत? डॉक्टर हसत म्हणाल्या, तुमचे नशीब खूप चांगले आहे. योग्य वेळी रक्ताची व्यवस्था झाली आणि तुमच्या पतीला रक्त चढवले. आता त्यांची तब्येत आधीपेक्षा बरी आहे. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला. काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर आम्ही तिघे, मी, पवन आणि आमचा मुलगा घरी परतलो. काही दिवस माझी आई आमच्यासोबत राहिली आणि आमची काळजी घेतली. जेव्हा मी थोडी सावरले तेव्हा मी स्वतःचे घर सांभाळायला लागले. आता माझी अवस्था अशी झाली होती की मला पवनशिवाय माझे मन लागत नव्हते. पवन आता माझे सगळे काही बनला होता. माझे बाळ आणि माझा पती हीच माझी संपूर्ण दुनिया झाली होती. माझ्या प्रेम आणि काळजीमुळे पवन देखील हळूहळू बदलत होता. त्याच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होऊ लागली होती आणि त्याचे कामही चमकू लागले होते. त्याने त्याच्या दुकानात काही मुलांना कामावरही ठेवले होते. आता आमच्या घरात आनंद आणि समृद्धी परत आली होती. शेवटी मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की माणसाच्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या अंतःकरणाचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे असते, जे समजायला मला खूप वेळ लागला. पण तुम्ही माझ्यासारखी चूक करू नका. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.